सोशल मीडियावर झालेल्या प्रेमासाठी समुद्र खंड पार केल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील, पण जळगावमध्ये मात्र एका बांगलादेशी तरुणीला हे प्रेम चांगलंच महागात पडलेलं आहे. फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून ही तरुणी थेट जळगावात पोहोचली. मात्र पासपोर्ट आणि व्हिसा नसल्यानं आता तिला कोठडीची हवा खावी लागली आहे. बघूयात प्रेमाचं हे सूत जुळलं कसं आणि पुढे नेमकं काय घडलं. बांगलादेश ते खानदेश, एक लव्ह स्टोरी. प्रेमाखातर बांगलादेशी तरुणी भारतात. आंधळ्या प्रेमात कायद्याकडे डोळेझाक. प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्याला ना वयाचं बंधन, ना जातीचं, ना धर्माचं, ना देशांच्या सीमांचं. आपलं प्रेम आपल्याला मिळावं यासाठी काही जण लढतात, नडतात, झिजतात सुद्धा. ज्यांना मिळत नाही त्यांच्याकडे झुरण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण एखादी गोष्ट केल्यानंतर आपलं प्रेम आपल्याला मिळणार ही खात्री पटली तर माणूस कितीही मोठं संकट असो त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला वाटेल हे प्रेम पुराण आम्ही का सांगतोय, तर त्याला कारणीभूत ठरली आहे एक घटना. प्रेमामध्ये बांगलादेश ते खानदेश असा झालेला एक प्रवास. 20 वर्षांची बांगलादेशी तरुणी, नाव कोणिका राणी श्यामलचंद्र राय, आणि जळगावातील सराफा कारागीर चिन्मय जगन्नाथवाला. या दोघांचीही सोशल मीडियावरून ओळख झाली. नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि हेच प्रेम कोणिका राणीला बांगलादेशातून खानदेश पर्यंत घेऊन आलं. हा जो तिचा नवरा आहे त्याचं नाव आहे चिन्मय पाला, वय वर्ष 25. याचे 2024 मध्ये तिच्या बरोबर फेसबुक मधून माध्यमातून ओळख झाली होती आणि त्यांचं अफेअर झालं होतं. आणि मग त्यांनी वेस्ट बेंगॉलला, ही बांगलादेशमध्ये जंगलातून पळून आली. तिला 2 लोकांनी बांगलादेशच्या सहकार्य केलं असते म्हणते. आणि वेस्ट बेंगॉलला लग्न झाल्यानंतर हा जो नवरा आहे हा इथेच कामाला होता आणि याने तिला इथे आणून ते इथे राहत होते. दोघंही जळगावातल्या जोशीपेठ भागातील भोई गल्लीत राहत होते. पण बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली. यात एक तरुणी या भागात राहत असल्याचं पोलिसांना समजलं आणि यानंतर पोलिसांनी कोणिका आणि चिन्मय दोघांनाही अटक केली. इल्लीगल बांगलादेश आणि परकीय नागरिक यांच्या विरोधामध्ये जळगाव पोलिसांनी एक मोहीम घेतलेली आहे. त्या अनुषंगाने शनीपेठमध्ये एक अवैधरित्या राहणारी बांगलादेशी महिला आपण आयडेंटिफाय केली. तिचं सर्च घेतला असताना तिच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट देखील मिळून आलेला आहे. या मुलीची आणि तिचा नवरा हे दोघांनाही आपण याच्यामध्ये आरोपी केलेला आहे. या सगळ्यात बांगलादेशातून खानदेशात येईपर्यंत कोणाची मदत झाली का? अवैधरित्या घुसखोरीसाठी मदत करणारी कुठली टोळी सक्रिय आहे का, याचाही तपास पोलीस करतायत. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं खूपदा आपण ऐकलंय. पण दोन्ही गोष्टींना कायद्याच्या मर्यादा आहेत. त्याचं उल्लंघन झालं तर मात्र कायद्याचा बडगा उगारला जातो. याही प्रकरणात तेच झालं. प्रेम करणं गुन्हा नाहीये, पण या दोघांनीही प्रेम करताना त्यानंतरच्या कृत्यामध्ये कायद्याला हरताळ फासला. त्यामुळे प्रेमात सुरू झालेला हा प्रवास दोघांनाही तुरुंगापर्यंत घेऊन गेला आणि बांगलादेश ते खानदेश अशा लांब पल्ल्याच्या या लव्ह स्टोरीला ब्रेक लागला. प्रेम आंधळ असतं, पण कायद्याकडे डोळेझाक कशी महागात पडू शकते त्याचं हे उदाहरण. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, जळगाव.